कुठली याचिका मुख्यमंत्र्यांची? मग ती शिंदेची याचिका नाही आहे, ती शिवसेनेची याचिका. आता विचार सर, ईव्हीएम बद्दल आता आपण बऱ्याचशा गोष्टी आपण सांगितल्या की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, मात्र जरांगे म्हणतायत की आम्ही घेतल्याशिवाय राहणार. माझ्या दोघांनाही शुभेच्छा. वक्तव्य केलं आहे आणि जानेवारीमध्ये मोठे भूकंप देखील सर्वच पक्षांमध्ये घडणार असल्याचं त्यांनी म्हटलं. ते स्वतःपासून बोलतात सर्व पक्षामध्ये. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा भूकंप आहे. आज निकालाचा दिवस आहे उद्या, बरोबर ना? 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे. चला, मुंबईला नगरसेवक नाही आहे. मुंबईची अवस्था अत्यंत खराब आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, धुळे महानगरपालिका असेल, जळगाव असेल, तुम्ही या राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. का घेत नाही? तुम्हाला कसली भीती वाटते आहे? तुम्हाला भीती ही वाटते आहे की लोक तुमचा पराभव करतील, म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत. अरे तुमच्याकडे शिवसेना आहे ना, तुम्ही म्हणताय, तुमच्याकडे चिन्ह आहे, सगळं आहे, मग घ्या ना निवडणुका. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरं जा. आम्ही तयार आहोत. मोदी भव्य दिव्य खर्च, कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो त्यांच्या याच्यावरती, आणि ते सगळे पैसे जे ते टॅक्स पेअरचे पैसे आहेत. तर आता हे जे निवडणूक प्रचार यंत्र ते राबवत आहेत सरकारी पैशावरती, त्याबद्दल काय सांगता? याच्या संदर्भात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार एक भूमिका मांडली होती आणि इलेक्शन कमिशनलाही त्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी 3 महिने पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जाण्यापासून बंदी केली पाहिजे आणि प्रचार करण्यापासून बंदी केली पाहिजे. हे प्रधानमंत्री म्हणून जातात, शासकीय खर्चानं घोषणा करतात, हा जनतेचा पैसा आहे, नाहीतर त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पक्षावर टाक. त्यांचं विमान, त्यांच्या सवलती त्यांना मिळणाऱ्या त्या काळात हा सगळा खर्च आचारसंहितेमध्ये टाकून त्यांच्या पक्षाच्या खात्यातून वसुली करावी. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती आणि आम्ही त्या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत. आजही प्रधानमंत्री देशाचे हे फक्त प्रचारच करतायत. ते देशाचं काम त्यांनी असं कोणतं केलं? चांद्रयान जरी उतरलं तरी ते प्रचारच करत होते. गेले 10 वर्ष त्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांनी फक्त प्रचारच केलेला आहे पक्षाचा, स्वतःचा. देशासाठी काय केला प्रश्नच आहे नाही. घोषणा, आश्वासन आणि प्रचार ही त्यांची त्रिसूत्री आहे. जानेवारी महिना चर्चेला, पण आता याच्या पलीकडे जाऊन आपण काही गेले काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये EVM संदर्भात एक जनआंदोलन सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली, टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली, त्या सॅम पित्रोदांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की EVM निर्दोष नाही, EVMमध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पटलेली आहे. आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले, मी लागले म्हणत नाही, लावण्यात आले, ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे, मतदान प्रक्रिया, ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आजच मी सामनामध्ये त्या संदर्भात सविस्तर पुराव्यासह लिहिलं की EVMचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो. आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं, त्यांच्या काही एजन्सीज आहेत, त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात. ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात. एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल, तमुक होईल, आणि त्यानुसार
भारतीय जनता पक्षाचे 2 लोक एक आकडा जाहीर करतात. या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये 160 जिंकू, या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही 200 जिंकू, या वेळेला देशामध्ये आम्ही 400 पार करू. आणि मग त्यानुसार संपूर्ण EVM ज्या आहेत त्या सेट केल्या जातात. साधारण 30% EVM या देशातल्या 30% म्हणतो, जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा EVMचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याच्यावरती एकच उपाय आहे, लोकांत जागरूकता पाहिजे, लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. भाजप विरोधात जे आहेत आज त्या हुकुमशाही विरोधात, त्यांनी एकत्र येऊन, जसं बांगलादेशमध्ये झालं, बांगलादेशच्या विरोधी पक्षाने सांगितलं आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू EVM असेल. बांगलादेशमध्ये EVMवरती बहिष्कार टाकण्याची गोष्ट आहे. सर, याच्यामध्ये EVMच्या बाबतीत इंडिया आघाडीमध्ये आपण जी भूमिका मांडतायत आता, या संदर्भात काही चर्चा झालेली आहे नक्कीच. की आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा विचार करत आहात का इंडिया आघाडीमध्ये? दिल्लीच्या बैठकीमध्ये अलीकडच्या त्या संदर्भातला एक ठरावसुद्धा मंजूर झाला एक मतानं EVMच्या या सगळ्या संशयास्पद प्रक्रियेबाबत. आता त्या संदर्भात कोणती पावलं उचलायची हे आम्ही लवकरच ठरवू. पण EVM या संदर्भात या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये संशयाचं वातावरण आहे. फक्त भारतीय जनता पक्ष ढोल वाजवतो आहे, बाकी सन्नाट आहे. सर, 10 जनपद या ठिकाणी निधी आणण्यासाठी राज्यामध्ये विकास कामांच्या संदर्भात निधी आणण्यासाठी आम्ही जातो, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं. माझ्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यात की ते मोठे नाही आहेत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत, बरं का, मुख्यमंत्री आहेत. पण शेवटी दिल्लीमध्ये ते वारंवार का जातात, मी कालच म्हणालो ना, कोणाच्या हिरवळीवर बसून पाठीमागे गवत लावून येतात. इथे निधी आणणं आणि दौलतजाद्याला बसणं यात फरक आहे, बरं. काय निधी आणला? महाराष्ट्रावर किती कर्ज आहे? मुळात देशावर कर्ज आहे. हे काय निधी देणार यांना? हे काय निधी देणार? निधी त्यांना मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळालेला आहे आणि ते मान्य करते. तेव्हा या राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये. मग तुमचं निधी घोटाळा जो आहे तो आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90,000 कोटीची तिजोरी कोणी लुटली? त्याला निधी आणणं म्हणतात का? आपण ज्या ठेवी ठेवल्या होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी 90,000 कोटी, बरोबर विनायकजी? 90,000 कोटीची तिजोरी ज्यांनी रिकामी केली, या मराठी माणसाची जो ठेवा होता ते म्हणतात आम्ही दिल्लीतून निधी आणला. या महाराष्ट्राची लूट चालू आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योग बाहेर जातो आहे. हे काय महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी आहेत का? कसला निधी आणताय तुम्ही?